बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। बुद्धराज भूमी काकडा येथे 11वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न। मी आंबेडकर बोलतोय। एक पात्री प्रयोग ठरला मुख्य आकर्षण। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। तालुक्यातील विश्वशांती बौद्ध विहार बुद्धराज भूमी काकडा येथे दिनांक 14 व 15 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली होती। 11वी बौद्ध धम्म परिषद अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली। या परिषदेस विदर्भासह विविध भागातून आलेल्या धम्मप्रेमी बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। परिषदेचे उद्घाटन पूज्य भंते शांत चित्त महाथेरो श्रीलंका यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी पूज्य भंते इंदवंश महाथेरो होते। यावेळी पूज्य भंते यश श्रीलंका यांच्यासह अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखेडे, प्राध्यापक संजय अभ्यंकर, अस्मिता अभ्यंकर, डॉक्टर सुधीर डोंगरे, शरद सौर पगार, डॉक्टर नीलकंठ यावलकर, दिशा गवई, इंजिनियर प्रकाश चव्हाण, नाजुकराव ढोके, इंजिनियर रुपेश चक्रे, प्रमोद धाकडे आदी मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमादरम्यान डॉक्टर सुजातानंद उद्योजक दिल्ली, राजू नारायण वानखेडे, पुंजाजी तेलमोरे आणि राजेश ठाकरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। परिषदेत विविध भिक्षू संघ व मान्यवर वक्त्यांनी बुद्ध धम्म समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तन या विषयावर विशेष असं मार्गदर्शन केलं। धम्म प्रसारासाठी शिक्षण, संघटन, प्रबोधन याची गरज अधोरेखित करण्यात आली। दरम्यान मी आंबेडकर बोलतोय हा एक पात्री नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली व मुंबई येथील प्रसिद्ध हास्य सम्राट व प्रबोधनकार राम बिडकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। सुरुवातीला विनोदी शैलीत प्रेक्षकांना खळखळून हसवीत त्यांनी नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचे हृदयस्पर्शी चित्रण मांडले। या सादरीकरणामुळे अनेकांच्या डोळ्यातून अश्रू तरळले। युवकांसाठी हा कार्यक्रम विशेष प्रेरणादायी ठरला। सायंकाळी बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला। रवींद्र कुमार इंगळे आणि साहिल मोरे कव्वाल अमरावती यांच्या बहारदार सादरीकरणाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। दिनांक 14 मार्च रोजी सायंकाळी आयोजित धम्मचर्चा विशेष लक्षवेधी ठरली। या चर्चेचे सूत्रसंचालन राजीव जाधव यांनी केले। चर्चेत धम्मविषयक विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यावर विचार मंथन करण्यात आले। कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन करण्यासाठी समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ सावळे व त्यांच्या टीमने मोठं योगदान विशेष लक्षणीय ठरले। तसेच विश्व शांती बुद्ध विहार समितीत रुपेश वानखेडे व राजू भालेकर यांचा समावेश करण्यात आला। या परिषदेत यशस्वी करण्यासाठी अनिल ढोके, रणजित वानखेडे, नागचंद ढोके, धम्मपाल तायडे, धम्मपाल जामनी, गजानन वानखेडे, सूरज गवई, रमेश मेश्राम, नारायण गायगोले, प्रमोद तायडे, दादाराव ढोके, अनिकेत गुळदे, प्रवीण तायडे, अजय आठवले, डॉक्टर अंबाळकर, मिलिंद तायडे आदीसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। ही परिषद विश्व शांती बुद्ध विहार बुद्धराज भूमी काकडा, सिद्धार्थ नवयुवक मंडळ, रमाई महिला मंडळ तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली। आयोजक समितीचे अध्यक्ष सुनील सदाशिव, सचिव राजू बोर्डे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात पार पडला। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेरे।